करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, स्वतःला त्रास करून कुठलाही निर्णय, कुठलंही काम अजिबात करू नकोस. कारण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, कारण या दुनियेमध्ये सतत खोटं बोलणाऱ्या व्यक्तीचा स्वतःवरच विश्वास नसतो. मग जी व्यक्ती समोरून आपल्याशी बोलत आहे, ती व्यक्ती खरंच खोटं बोलत आहे की प्रामाणिकपणाने बघा आपल्याशी खरं बोलत आहे, हे केव्हा कळतं? कोणत्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवला पाहिजे? जर विचार केला, आपण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे स्वतःला त्रास करून घेत असतो. स्वतःला त्रास करून घेतल्यानंतर काय करावं, कसं करावं हे कळत नाही आहे. समर्थ म्हणाले, स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आहे ना, जे विचार तुझ्या मनामध्ये येत आहेत, जे प्रश्न तुझ्यासमोर उभे राहिलेत ना, त्याचं उत्तर प्रथमतः शोधून काढ. कारण बघा, आपला दिवस, आपली रात्र पाहायला जर गेलो, प्रत्यक्षात विचारांमध्येच गुंतलेली आहे. स्वतःवर विश्वास जर असेल ना, तर आपला कधी पराभव होणार नाही. आणि जरी झाला तरी बघा, सत्याचा नेहमी विजयच होतो. आणि जर मनात जर शंका असेल तर विजयी होणारच नाही आहे. कारण बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, मनामध्ये शंका केव्हा उपस्थित होते? संशय, चिंता, त्यामुळेच ना. अजिबात नसाल. समर्थ म्हणाले, एखाद्या कार्यावर आपला विश्वास असेल, परंतु कुठे कुठे मनामध्ये जर शंका निर्माण होत असेल ना, तर होणारी गोष्टसुद्धा होत नाही. मग आपण विचार करतो, अरे ही सोपी गोष्ट होती, तरीसुद्धा आपल्या हातून झाली नाही आहे. आपणच विचार करा ना, आपण शालेय जीवनामध्ये आपल्याला सोपे वाटणारे प्रश्नसुद्धा आपल्याला अवघड वाटू लागले. कारण का? मनामध्ये संशय, मनामध्ये शंका निर्माण झाली ना, की खरंच या प्रश्नाचं उत्तर हेच आहे का? आपण वाचलंय तरीसुद्धा मनामध्ये शंका आहे, संशय आहे. मग विजयी होऊ का? सफल होऊ का? नाही होणार. आयुष्यातली प्रत्येक व्यक्ती फार मोलाची असते. फक्त तिची किंमत वेळ आल्यावरच कळत असते. जगामध्ये किती आहेत बघा लोक, पाहायला जर गेलो तर, परंतु सगळेच आपल्या मदतीला धावून येतील का? सगळेच आपल्यासोबत असतील का? नाही. प्रत्येक देह हा मोलाचा आहे, बरोबर की नाही? पण प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, केव्हा मनुष्य देह आपल्यासाठी उपयोगी पडेल कळणार सुद्धा नाही. कारण त्या व्यक्तीची किंमत तेव्हाच कळते ज्यावेळी आपल्यावर वेळ येते, तेव्हा ती धावून येत असते ना, तेव्हाच कळत असते. म्हणून लक्षात ठेवा, स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा ना, आपण प्रत्येक वेळेला काळजी करत असतो, परंतु आई वडील ही जगातली सर्वात मोठी संपत्ती, गुरु आहेत ना. कारण त्यांच्याशिवाय आपण शून्य आहोत. आपल्याला किंमत केव्हा आहे? आपल्या आईवडिलांमुळे ना. मग ज्याच्या बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, ज्यांच्या कष्टाने आपण इथपर्यंत आलोय, तरीसुद्धा आपण त्यांची किंमत करत नाही. वडीलसुद्धा कष्ट करत असतात, आईसुद्धा कष्ट करत असते. त्यांच्या घामाने बघा उत्तम प्रकारे ते पैसे मिळवत असतात आणि आपल्या मुलांसाठी, आपल्या मुलींसाठी बघा उत्तम प्रकारे खर्च करत असतात.
आपल्याला तेव्हा किंमत कळत नाही आहे. ज्यावेळी आपल्याला बघा प्रत्यक्षात काम करायची वेळ येते ना, तेव्हा आपल्याला कळतं की खरंच माझ्या आईवडिलांनी खूप त्रास सहन केला होता. परंतु विचार करा, स्वतःला त्रास तेव्हाच समजतो ज्यावेळी त्या जागेवर उभं राहतो तेव्हा. बरोबर की नाही? म्हणून प्रत्यक्षात विचार का चांगले असावेत, का आपल्या मनामध्ये बघा विचार जर केला, काळजी केव्हा येत असते, जिथं तुमचं ऐकलं जात नाही, कुठेही असो, आणि जिथे तुम्हाला महत्त्व दिलं जात नाही तिथं जाणं आणि समजावणं म्हणजे आपला अपमान केल्यासारखंच असतं. आपल्याला एखाद्या वेळी बघा आमंत्रण दिलं जातं, आपण 2 दिवस उत्तम प्रकारे प्लॅन करतो, नियोजन करतो की बाबा मला इथे जायचं आहे. एखाद्या लग्न समारंभात असेल, एखाद्या कुठे पूजा असेल, एखादा कुठला कार्यक्रम असेल, नक्कीच आपण बघा प्लॅनिंग करतो, घरातली सर्व मंडळी आपण तयारी करतो आणि निघून जातो. परंतु तिथे गेल्यावर कोणी आपल्याला विचारलंच नाही, तिथे आपल्याला बघा किंमत दिली नाही, महत्त्व दिलं नाही, कोणी आपल्याशी बोललं नाही, मग शेवटी आपला अपमान झाल्यासारखं वाटतं ना. म्हणून तसं तुमच्या सत्यालाही जिथं खोटं मानलं जातं आणि बोलायला गेलं तर तिथे बघा दुसरे बोलणारे आहेतच, तिथे आपल्याला खोटं पाडलं जातं. म्हणून तिथे स्पष्टीकरण द्यायची गरज नाही आहे, तर समजून घेण्याची गरज आहे. बरोबर की नाही? लक्षात ठेवा, प्रत्येकाची वेळ येते, त्या वेळेला आपल्यासाठी संयम असणं गरजेचं. विचार आणि व्यवहार आपल्या बागेतील अशी फुलं आहेत जी आपल्या पूर्ण व्यक्तिमत्वाला सुगंधतात. अनेक प्रकारची फुलं आपल्याला पाहायला मिळत असतात, रंगीबेरंगी असतील, सुगंधित असतील. आपण सगळीच घेऊन येतो का हो? नाही आहे. जी आपल्यासाठी आकर्षक आहेत ना, जी आपल्यासाठी सुगंधित आहेत, तीच आपण घेऊन येतो. रस्त्याच्या कडेला अनेक प्रकारची फुलांची झाडं पाहायला मिळत असतात. बघा आपल्या बागेत सुद्धा अनेक प्रकारची झाडं आहेत की नाही, फुलांच्या बागा आहेत की नाही? नक्कीच. मग सगळीच आपण घेऊन घरी येतो का? नाही आहे. जी उत्तम प्रकारे फुललेली आहेत, ज्या फुलांचा उत्तम प्रकारे सुगंध आहे, जी फुलं रंगीबेरंगी आहेत, तीच घेऊन येतो. कारण का? ती आपल्याला आवडलेली आहेत. मग तशीच लोकांना सुद्धा आवडलेली माणसंच जवळ घेतात आणि त्यांच्याशीच बोलत असतात. मग समजून जायचं की आपण त्यांच्याशी विरोध करण्यापेक्षा आपण त्यांच्या मनात उत्तम प्रकारे स्थान निर्माण करायचं, ती जागा उत्तम प्रकारे निश्चित करायची. मग आता कसं करायचं? स्वतःला त्रास करून घेऊ नकोस की मला विचारलं नाही, मला इन्व्हिटेशन म्हणजे मला आमंत्रण दिलं असताना सुद्धा माझ्याशी बोललं नाही. काळजी करू नकोस, एक ना एक वेळ निश्चितच आपल्या जवळ येतील. अपयश आपण प्रयत्न करीत असलेल्याचा पुरावा असतो. अपयश तेव्हाच पाहायला मिळतं, परंतु अपयश तेव्हाच येतो ज्यावेळी आळसपणा येतो. आजचं काम उद्यावर ढकलतो. असलेले परीक्षेचा वेळ आपण न पाहता संपूर्ण दिवसभर आपण खेळत असतो. मग अपयश येणारच ना. समर्थ म्हणाले, यश अपयशानंतरही प्रयत्न करणं सोडायचे नाही. यश आलं तरी प्रयत्न करणं सोडायचं नाही. कारण बघा आपण खेळामध्ये खूप ज्या प्रकारे पाहायला गेलो, आपल्याला खेळायची आवड आहे आणि त्यामध्ये जर आपण बघा एखाद्या वेळेला आपल्या बॅटीने उत्तर दिलं जातं की प्रत्यक्षात आपण बघा सर्वात जास्त रन काढलेले असतात, आपण 50 मारलेली असते. बरोबर?
परंतु पुढच्या वेळेला आपण काय विचार केला, अरे मी काय आता सराव करणार नाही, कारण मी मागच्या वेळेला 50 मारलेली आहे, बरोबर की नाही, 50 रन काढलेले आहे, त्यामुळे मला आता सरावाची गरज नाही आहे. मला कोणीही काही सांगितलं तरी मी डायरेक्ट जाऊ शकतो आणि खेळपट्टीवर, धावपट्टीवर खेळू शकतो. परंतु तिथे गेल्यानंतर आपण पहिल्याच चेंडूवर आपण बाद होतो, तेव्हा आपण बघा प्रत्यक्षात पाहायला जर गेलो तर आपण स्वतःची काळजी करत असतो, स्वतःला त्रास करून घेत असतो की खरंच मी जर सराव केला असता, मेहनत केली असती तर माझ्या प्रयत्नांना उत्तम प्रकारे यश मिळालं असतं. परंतु अपयश तेव्हाच येतं ज्या वेळेला अहंकार येतो, मीपणा येतो. म्हणून तो बाजूला सारला पाहिजे. आपल्याला प्रयत्नांचं बक्षीस घ्यायचं आहे, मीपणातून नाही. प्रत्येक व्यक्तीमध्ये गुणवत्ता आणि कमतरता दोन्ही असतात. फरक फक्त एवढाच असतो, जो पारखून बघतो त्याला गुणवत्ता दिसते आणि जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसते. मग आपण कशामध्ये पाहतोय हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे, गुणवत्तेमध्ये की कमतरतेमध्ये. तपासून कधी पाहायचं नाही आहे, पारखून बघ, नक्कीच तुला त्यामध्ये गुणवत्ता पाहायला मिळेल. आपण प्रत्येक व्यक्तीचे अवगुण पाहतो, बरोबर की नाही, ही व्यक्ती तशी, ती व्यक्ती तशी, याच्यामध्ये हा दोष आहे, त्याच्यामध्ये तो दोष आहे. पण कधी पाहिले का हो त्यांच्यामध्ये चांगले गुण कोणते आहेत? नाही ना. मग ह्याच वेळेला बघा आपण ते तपासून पाहतो, तेव्हा आपल्याला त्यांच्यामध्ये कमतरता दिसते. ते पारखून पाहतात, त्यांना आपल्यातले बघा गुण दिसतात आणि ते गुण बघा उत्तम रीतीने बाहेर काढतात. म्हणजे मनुष्य देहाने जर विचार केला की त्रास कोणाला आहे, काळजी करणाऱ्याला. काळजी केव्हा करायची, कशी करायची हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे, बरोबर की नाही. म्हणून लक्षात ठेवा, भाग दिलेला आहे आपल्याला. आपण अधिकार असताना शब्दांचा वापर जर जपून केला तर अडचणीच्या काळामध्ये फार त्रास होत नाही. शब्द कसे असावेत, परंतु आपण जर विचार केला ना, बोलताना सुद्धा आपण शब्द जपून वापरत नाही. अहो, अधिकार असताना सुद्धा शब्दांचा वापर योग्य रीतीने केला पाहिजे. तुम्ही वरिष्ठ असाल, बरोबर आहे, तुम्ही आमच्यापेक्षा मोठे असाल, परंतु बोलताना सुद्धा आपल्या मुखातून वाईट शब्द येणार नाही, ही काळजी घेणं फार गरजेचं आहे. कारण बघा, एखाद्याला त्रास केव्हा पाहायला मिळतो, ज्यावेळी आपण बघा एखाद्याला उद्देशून बोलत असतो, तसं बोलता कामा नये. मग शेवटी त्रास कोणाला होणार की ही व्यक्ती मला अशी बोलली, ती व्यक्ती मला तशी बोलली, याचा आपण मनावर घेतो आणि त्याचा त्रास आपण आयुष्यभर सोसत असतो. म्हणून आशा सोडायची नसते, निराश कधी व्हायचं नसतं. कोणी काही बोलू दे, अमृत मिळत नाही म्हणून विष कधी प्यायचं नाही हो. जर तुमचे डोळे जर चांगले असतील ना, तर तुम्ही या जगाच्या प्रेमात पडाल, बरोबर की नाही. जर तुमचे वागणं चांगलं असेल तर तुम्हाला लोक नक्कीच जवळ करतील. तुमच्याकडे सकारात्मक दृष्टिकोन असेल तर नक्कीच बघा उत्तम प्रकारे लोकसुद्धा त्या दृष्टीने पाहतील. म्हणून आशा सोडू नका, आशेची निराशा करू देऊ नका, कारण तुमचं बोलणं हे फार मधुर असणं फार गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे गोडवा तेव्हाच पाहायला मिळेल. कोणी आलं, एक कप चहा दिला, परंतु त्यातला गोडवा तेव्हाच पाहायला मिळतो ज्यावेळी तुम्ही कडू बोलता, बरोबर की नाही. कडू बोलून जर साखरेचा कितीही गोड चहा दिला तरी तो गोड लागणार नाही. म्हणून लक्षात ठेवा, श्वास घेतोय तोवर उत्तम प्रकारे जगता आलं पाहिजे. पण ते झाडाला सुद्धा कळत नाही ना की माझ्या या झाडाच्या फांद्यावर किती पानं आलेली आहेत, कोणतं पान केव्हा गळेल कळणार सुद्धा नाही. म्हणून उत्तम प्रकारे जगणं फार आहे. काळजी करू नको,
आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही याची चिंता तू अजिबात करू नकोस. जय जय रघुवीर समर्थ.